the great happiness. समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य सुनन्तु सगमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी श्रद्धावान धम्मोपासक भाऊसाहेब चव्हाण आणि श्रद्धावान धम्मोपासिका मीनाबाई चव्हाण, अमोल भाऊ, छायाताई, मायाताई आणि चव्हाण परिवाराचे इथे उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे मंडळींनो, प्रथमतः मी चव्हाण परिवारास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आईबाबांचं मी अभिनंदन करतो की आपण हे नवनिर्मित घर घेतलेलं आहे आणि या घरामध्ये आपला परिवार राहील। परिवारास मिळालेल्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे यासाठी म्हणून आत्ताच आपण मंगल मैत्रीचा पाठ श्रवण केलेला आहे। ती भगवान बुद्धाची वाणी होती जी आपण आता श्रवण केली आहे। बंतीजींकडून आत्ता जी बुद्धवाणी पाली भाषेतील तुम्ही ऐकली आहे ती भगवान बुद्धांच्या मुखातून निघालेली 2600 वर्षांपूर्वीची बुद्धवाणी आहे। गृहप्रवेशाच्या निमित्ताने मी छोटेखानी आपणास उपदेश देणार आहे। खरं तर मानवाच्या 3 मूलभूत गरजांपैकी निवारा ही एक गरज आहे। जशी आपल्याला रोज आणि रोज जिवंत राहण्यासाठी भोजनाची आवश्यकता असते, अंग झाकण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते, तसंच आपल्याला आपला उदरनिर्वाह परिवार सांभाळण्यासाठी त्यांना जीवन जगत असताना त्यांना सुखरूप ठेवण्यासाठी घराची सुद्धा आवश्यकता असते। जिथे कुठे आपण राहतो तिथे प्रत्येक जण अपेक्षा ठेवून जीवन जगणारे असतात। मनुष्य प्राणी कायमस्वरूपी एक अपेक्षा मनामध्ये बाळगतो, ती म्हणजे आम्ही जिथे कुठे राहतो तिथे आम्हाला सुख शांती मिळाली पाहिजे, नाही का? हाच तर हेतू असतो। मेहनत करण्याचा हेतू काय आहे? पैसे कमवण्याचा हेतू काय आहे? घर बांधण्याचा हेतू काय आहे? गाडी घेण्याचा हेतू काय आहे? हेतू काय आहे? हेतू एकच आहे की आम्हाला सुख शांती समाधान प्राप्त झालं पाहिजे, नाही का? कोणाचं लग्न करत असाल, मुलीचं लग्न लावून देत असाल, मुलाचं लग्न लावून देत असाल, नाही का? जे काही तुम्ही करत असता गृहस्थ म्हणून त्याच्या मागे एकच हेतू आहे आणि ते हेतू म्हणजे कोणता? की आम्हाला हे प्राप्त झाल्यावर सुख शांती मिळेल। पण भगवान बुद्ध म्हणाले ही भौतिक सुख शांती वेगळी गोष्ट आहे। घर घेतल्यावर, गाडी घेतल्यावर, कपडा घेतल्यावर, दागिने घेतल्यावर जी सुख मिळेल ज्याला तुम्ही म्हणता ते भौतिक स्वरूपातलं आहे। जसं की समजा आता माता भगिनी आहेत तर तुम्ही दागदागिने करत असता, बरोबर आहे?
प्रसंगी दागदागिने करताना तुम्ही सोनं चांदी करताना सोनाराच्या दुकानात जाऊन असं कधी झालंय का? एकदाच सोनाराच्या दुकानात गेले आणि दागिना केलाय आणि नंतर जीवनभर दागिना केलाच नाही कोणता, असं झालं का कधी तुमच्याकडून? बिलकुल. तो जेव्हा दागिना घेत होता सुरुवातीला तेव्हा तुम्हाला आनंद होता की मी कोणता तरी दागिना घेत आहे. तो दागिना घेऊन 6 महिने वर्ष 2-4 वर्ष झाले की पुन्हा तो जो घेतला होता तो जुना झालेला वाटते आपल्याला आणि दुसऱ्यावर नजर जाते आणि तो घेऊ कधी, तर याच्याबद्दल आपल्या मनामध्ये अपेक्षा निर्माण होते. पण भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की भौतिक संपत्ती तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला सुख देते, नाही का? बघा तुम्ही आज घर घेतलं असेल तर या घरामध्ये आज डेकोरेशन करणे वगैरे, या कार्यक्रम करणे, लोकांना जेवू घालणे हा आनंदच आनंद आहे बघा. परंतु काही काळ लोटला की नंतर मग आजचा जो आनंद आहे तो आनंद राहते का? नाही राहत. कपडा अंगावर घालेपर्यंत, नवीन दुकानातून आणेपर्यंत, टेलरकडे नेईपर्यंत, टेलरनं शिवपर्यंत, त्याला अंगावर घालेपर्यंत, कार्यक्रमात मिरवेपर्यंत काय आनंद असतो, काय उत्साह असतो बघा, नाही का? तो कपडा जो कोणता आपण वापरतो आणि 4-6 महिने झाले की तोच कपडा आपल्या कपाटात ठेवून राहतो, त्याची जागा दुसरा नवीन कपडा घेतो. म्हणजे हे तात्पुरत्या स्वरूपातलं सगळं काही आहे. पण भगवान म्हणाले मनुष्य प्राण्याला सुख शांती कशाद्वारे प्राप्त होते, तर भगवंताने त्यासाठी धम्माचे उपदेश केलेले आहे. कायमस्वरूपी आपण ध्यान करत राहिलो पाहिजे, आपण सील पालन करत राहिलो पाहिजे, दान पुण्य करत राहिलो पाहिजे. हे पुण्य कर्म, कुशल कर्म जर आपण करत राहिलो तर परमनंटली म्हणजे कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये शांती समाधान राहू शकते, घरामध्ये सुद्धा सुख शांती नांदू शकते, असं भगवंताचं वचन आहे. हे जीवन जगत असताना आपल्याला भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की खरं तर आपल्याला आनंद कशामुळे प्राप्त होतो. जसं मी आता मगाशी म्हणालो की आता जेवू खाऊ घातलं, आता गडबड आहे, गोंधळ आहे, हे आले का, ते आले का, आले नाही का, बसले का, स्वयंपाकाचं जेवण झाले का, कपडे आणले का, आहेर गेलाय का, वगैरे वगैरे मध्ये पहा तुम्ही कसं असं घर का आहात, गृहप्रवेश आहे, भंतीजी आले, भंतीजी बसले, भंतीजी असं काय जे असेल ते उद्या परवा तेरवा सगळं मावळते आणि आपण आपल्या घरामध्ये एकटेच. आजचा जो आनंद आहे तो आनंद राहते का? मग नाही राहत. म्हणजे परमनंट काही नाही आहे इथे, म्हणजे कायमस्वरूपी काही नाही आहे. ते एकदा बघा तुम्हाला सांगतो की जीवनामध्ये आनंद आपल्याला उपभोगता आला पाहिजे. कधी कधी आपल्याकडे सर्व काही असते पण आपण आनंदी नसतो बघा. काही काही लोकांच्या वाट्याला असे येतात गोष्टी, सर्व काही आहे पण लोक असे नाराज, टेन्शनमध्ये, चिडचिडेपणा, रडत राहणे, नाही नाही नाहीच म्हणत राहणे, अशा पण प्रवृत्ती असतात बघा माणसाच्या जीवनामध्ये. असे लोक यशस्वी होऊ शकत नाहीत, जीवनामध्ये असे लोक आनंदी राहू शकत नाही. सर्व तळजवळ आहे, तहान लागलेली आहे पण पाणी पिऊ शकत नाही, नाही का? सर्व काही आहे, पंचपक्वान आहे पण खाऊ शकत नाहीत. सर्व काही असते, लेकरं बाळ सर्व काही लोकांकडे आहे बघा, घरदार, पण लोक आनंदी नसतात. काही काही आता आम्ही लोकांकडे पाहतो बघा, तुम्ही पण कधी पाहत असाल तर आमचं ऑब्झर्वेशनच असते. आता लोकांना शिकवावं लागते, सांगावं लागते, तर लोकांकडे बघतो एकदम बारीक तोंड करून राहतात लोक, एकदम नाराज लोक, जणू काय साऱ्या जगाचं टेन्शन दिलंय. आता माणसाने प्रसन्न राहावं, आपण माणूस आहोत, कमी जास्त होत राहते, नाही का? मनासारख्या सगळ्या थोडी गोष्टी होतात कोणत्याही बाबतीमध्ये. काही गोष्टी मनासारख्या होतात, काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत. कधी चांगलं होते, कधी वाईट होते, कधी सुख आहे, कधी दुःख आहे, ह्या सगळ्या गोष्टी वाट्याला येतात. पण कायमस्वरूपी असं कधी कधी काही लोक राहतात बघा, एकदम असे डोळे विस्फारलेले, टेन्शनमध्ये, आणि काहीच नाही, लेकरं बाळा आहेत, दागदागिने अंगावर आहे, कपडे आहे, सगळं आहे पण परेशान असे काही माणसं. आणि काय करावं भाई, काय करावं दादा, आणि काय करावं भाऊ, आणि काय करावं मामा, आणि काय करावं काका, म्हणजे कोणाकडे जातील तर काय करावं, करायचं काय? लेकरं बाळ झाले, लग्न झाले, घर झाले, गाड्या झाल्या, घोड्या झाल्या, नातू झाले, पुतू झाले, आणि अजून काय करायचं आणि काय करावं? काय करावं म्हणजे काय? तुमचं गणित बिघडलं असेल स्वतःच तर म्हणून काय करावं म्हणत राहता तुम्ही. पण काय करावं काय करावं म्हणता म्हणताच आपण शेवटाला जातो. तर काय करावं असं म्हणत राहू नये. आपण प्रसन्न राहता आलं पाहिजे, कारण आपल्याकडे जे काही आहे त्याचा आपल्याला उपभोग पण घेता आला पाहिजे. एकदा भगवंताच्या काळात तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो बघा. गृहप्रवेश होत राहतात, पैसे येतात, घरं येतात, सगळ्या गोष्टी येतात. एकदा भगवंत आपले श्रावस्तीमध्ये राहत होते बघा. उत्तर प्रदेशात श्रावस्ती आजही आहे. 2600 वर्षांपूर्वी भगवान बुद्ध त्या श्रावस्तीमध्ये राहत होते. 25-26 वर्ष श्रावस्तीत राहिले भगवान बघा.
अनाथ पिंडक नावाचा एक दानदाता होता. त्यानं 54 करोड रुपये खर्च करून आपलं विहार सुवर्ण नाणे जमिनीवरती अंथरून विहार भिक्षू संघाला दान दिलं होतं. त्या अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारात भगवान बुद्ध जवळपास 19 वर्ष राहिले. तर तिथे राहत असताना एकदा प्रसेनजित राजा, तेव्हाचा प्रसेनजित राजा होता, तर तो राजा दुपारच्या वेळी विहारात आला आणि दुपारच्या वेळी आल्यावर भगवंताला अभिवादन केलं. प्रदक्षिणा घालण्याची अशी प्रथा होती तेव्हा. हे लोक जसे आता प्रदक्षिणा घालतात बघा, ती प्रथा बौद्ध धर्मातली आहे. तर प्रदक्षिणा घातल्या जायची, अभिवादन केलं जायचं. राजा असो, रंक असो, राव असो, आणि तो असा समोर बसायचा, भगवंताला विचारपूस करायचा, तब्येत वगैरे बरी आहे का वगैरे काय. मग तो राजा तसा आला, प्रसेनजित राजा, आणि भगवंताला अभिवादन केलं, प्रदक्षिणा घातली आणि एका बाजूला बसला. आणि एका बाजूला बसल्यानंतर भगवंताने त्याला विचारलं, महाराज असे अवेळी तुम्ही आज कसे काय विहारात आले? कारण राजा दोन्ही वेळ विहारात जात होता, सकाळी पण जात होता आणि संध्याकाळी पण जात होता, भगवंताचे आशीर्वाद घेण्यासाठी, प्रवचन ऐकण्यासाठी, राजा जरी असला तरी सुद्धा. आणि मग दुपारच्या वेळी कसे काय आले विचारल्यानंतर राजाने सांगितलं की भगवान, काल आपल्या नगरातला एक सावकार मरण पावला. त्याला कोणी लेकरू बाळ वगैरे काही आता शिल्लक नाही आहे. त्यामुळे त्याची जी धन दौलत आहे तर आमच्या प्रथेनुसार ती जप्त करण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो. आणि आताच गाड्या पुढे पाठवून दिल्या त्याच्या धनदौलतीचं सामानाच्या राजवाड्यावरती, आणि आम्ही आपल्याकडे आलो. तर भगवंताला तो म्हणतो, भगवान त्या सावकाराबद्दल मला जर विचाराल तर काय सांगू भगवान? मी आतापर्यंत असे लय लोक पाहिले, श्रीमंत असलेले, सावकार असलेले, परंतु या सावकारासारखा माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही. भगवान म्हणाले, कसं काय? तर तो प्रसेनजित राजा म्हणतो की भगवान, त्याच्याकडे आम्ही आता मोजलं त्याची धनदौलत तर 80 लाख सुवर्ण मुद्रा होत्या. 80 लाख सुवर्ण मुद्रा होत्या. आणि रुपयाचं तुम्ही विचाराल तर ते अगणित होते. परंतु त्याच्या बद्दल तुम्ही मला जर विचाराल तर तो सावकार असून देखील, धनवान असून देखील, श्रीमंत असून देखील त्याच्या अंगावर खादीचे 2च वस्त्र होते अनेक दिवस, ते बी असे जीर्ण झालेले, फाटलेले, तुटलेले, आणि तेच घालायचा. त्याचा रथ म्हणाल तुम्ही तर तोही जीर्ण झालेला, आणि वरती छत म्हणाल तर फाटलेली ताडपत्री वरती तो लावत होता. जेवण म्हणाल तर कन्या किंवा आंबील खात होतात हकीकतमध्ये. आणि मी आश्चर्यचकित झालो की एवढा मोठा धनवान असलेला सावकार एकदम चांगल्या प्रकारे उपभोग घ्यायचा सोडून धनदौलतीचा एवढा कंजूसच कसा काय राहिला असेल. तर भगवंतांना मग असं सांगितल्यानंतर भगवान म्हणाले की हे महाराज, काही काही लोक असे असतात, त्यांच्याकडे धन दौलत भरपूर काही असते, ते असं सांभाळू 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 ठेवतात. कुलूप लावू लावू कपाटाला कुलूप लावू लावू त्या कपाटाला ठेवतात. कपडा घेत नाहीत, कोणाला काही खाऊ पिऊ घालत नाहीत, कोणाला काही करत नाहीत, धरत नाहीत, पंगत उठवत नाहीत, गरीबाला कोणाला दान धर्म नाही, भिक्षू संघाला कधी दान धर्म नाही, काही विहाराला दान धर्म नाही, काहीच नाही. लगे बस पैसा जपू 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 ठेवायचा आहे. त्यांना हे लक्षात येत नाही की आपलं बटन कधी दबू शकते, आणि बटन दबलं की माल इथंच राहते, धन दौलत इथंच राहते, आपण गेलो. त्यांच्या हे लक्षात येत नाही. म्हणाले भगवान बुद्ध की आपण मरणधर्मी आहोत, आपण जाऊ शकतो, धन दौलत इथंच राहू शकते, पण जिवंतपणात त्या धन दौलतीचा जर उपभोग घेतला, लेकरा बाळाच्या, बायको लेकराच्या, मायबापाच्या सेवेसाठी, पालन पोषणासाठी जर धन दौलत लावली, गरीबाच्या दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी जर ती धन दौलत लावली, भिक्षू संघाला दान देण्यासाठी जर ती धन दौलत वापरली, विहारांसाठी दान धर्म करण्यासाठी जर धन दौलत वापरली, तर किती मोठं पुण्य होईल, कुशल कर्म होईल. आणि त्या कुशल कर्माच्या, पुण्यकर्माच्या जोरावरती त्याला सुगती प्राप्त झाली असती. मग भगवान बुद्ध म्हणाले की असे काही जे लोक असतात की जे आपल्या धनदौलतीचा उपभोग घेऊ शकत नाहीत, धन दौलत तर असते पण तिचा उपभोग घेत नाहीत, तर भगवान म्हणाले असे जे लोक असतात त्या लोकांना मी जंगलातल्या तलावासारखं समजतो. जंगल असते, फार दूरवर गावाच्या एखादं जंगल असेल म्हणाले भगवान बुद्ध, आणि त्या जंगलामध्ये एखादं तलाव आहे, खूप मोठा तलाव आहे, त्याला पाणी आहे, पण तो फार लांब जंगलामध्ये आहे. माणसाच्या उपयोगाचा आहे का तो? काही नाही. मग त्याचं पाणी नितळ असेल का, स्वच्छ असेल का, पिण्यायोग्य असेल का? तर नाही. त्याचा उपसाच नाही, तर उपसा नसल्यावर पाणी स्वच्छ असते का? ते नाही. विहिरीचा उपसा असेल तर पाणी स्वच्छ असते, पिण्यायोग्य असते. उपसा झाला नाही की पाणी खराब असते, घाण असते, ते पियासाठी वापरत नाही.
भगवान म्हणाले असे जे लोक असतात मग की धन दौलत असून सुद्धा दान पुण्य करत नाहीत, धन दौलत असून सुद्धा आपल्यासाठी वापरत नाहीत, तिचा उपभोग घेत नाहीत, ते जंगलात असलेल्या त्या वनवासी तलावासारखे असतात. परंतु जे लोक दान पुण्य करतात, जे लोक आपल्या संपत्तीचा उपभोग घेतात, घर वगैरे बनवतात, लेकराबाळाच्या शिक्षणासाठी वापरतात, कपड्या लत्यासाठी वापरतात, खाण्यापिण्यासाठी वापरतात, आपल्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी वापरतात, गरीब दीनदुबळ्यांसाठी मदतीसाठी पैसा वापरतात, असे लोक जे असतात, असे लोक असतात गावाच्या शेजारी जे तलाव असतो, गावाच्या शेजारी जो तलाव असतो ते त्या तलावासमान असतात. कारण गावाच्या शेजारी असलेला तलाव हा पिण्यायोग्य पाणी लोकांना पुरवतो. जसं इथं जायकवाडीचं धरण आहे की नाही, पैठणला जायकवाडीचं धरण, त्या धरणाचं पाणी औरंगाबादला येते पिण्यासाठी. हालाकी ते नदीचं पाणी आहे बरोबर, पण ते शहराजवळ गावाजवळ असल्या कारणाने त्याचं पाणी पिण्यासाठी वापरू शकतात. पण जंगलामध्ये जे तळे असतात माणसं त्याचं पाणी पिऊ शकत नाहीत कारण ते जंगलात आहे. आणि म्हणून या कथेद्वारे भगवंताने असं सांगितलं आहे की मनुष्याने कंजूस राहू नये, कारण आपण जाणारे आहोत, आपण इथे राहणारे नाही. आणि म्हणून जे काही जपू 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 ठेवलंय, ज्याचा वापर केला नाही किंवा काय काय अशा प्रवृत्त्या भरपूर असतात समाजामध्ये, तर भगवान म्हणाले ती प्रवृत्ती काही कामाची नाही. आपण मरणधर्मी आहोत. जे जे काही म्हणून इथे आपलं आहे ते आपण जाताना इथेच ठेवून जातो आणि जातो फक्त आपण. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी. आणि म्हणून जे कोणी आपण आई वडील असाल किंवा मुलं बाळ असाल तर आपल्याकडे धन दौलत आल्यानंतर आपलं घर असायला पाहिजे नाही का, आपल्या लेकरा बाळाला परिवाराला चांगले कपडे असायला पाहिजे, गृहस्थ आहात तर दागदागिने असायला पाहिजे नाही का, घराची सजावट वगैरे चांगली असली पाहिजे. आपण धार्मिक असल्यामुळे आपण दान पुण्य करणारे असलो पाहिजे नाही का. बुद्ध बाबासाहेबांनी सांगितलेलं दान पुण्य आपण करत राहिलो पाहिजे. भिक्षू संघाला घरी बोलावत राहिलं पाहिजे, त्यांना चिवर आदी दान दिलं पाहिजे, भोजनादी दान दिलं पाहिजे, परिष्काराचं दान दिलं पाहिजे, विहारामध्ये गेलो पाहिजे, विहारामध्ये काही लागतं का तिथे काही दान धर्म केलं पाहिजे, कधी अनाथ आश्रमात गेलं पाहिजे, कधी वृद्धाश्रमामध्ये गेलं पाहिजे, कधी सिग्नलवरती राहणारे लोक असतात किंवा कधी असे काही पाल मांडून राहणारे लोक असतात त्यांचे पण आपण कधीतरी झालो पाहिजे. कारण धन दौलत तर इथंच राहील ना, पण आपल्या धन दौलतीमुळे कुणाच्या चेहऱ्यावर जर हास्य फुलत असेल तर ते पुण्यकर्म आहे नाही का. कपाटात ठेवून मरून जाण्यापेक्षा त्या धन दौलतीतला थोडा का भाग होईना आपण जर कुणाला वाटला तर बघा लोक प्रसन्न होतात. आपल्याकडे जर भाकर आहे त्या भाकरीतला थोडासा भाग जर कुणाला दिला तर लोक प्रसन्न होतात बघा. आता आम्ही तुम्हाला सांगतो, म्हणजे स्वतःच्यासाठी कधी सांगत नाही, उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. तर गाडीने आम्ही फिरतो भरपूर, सिग्नलला वगैरे थांबलं तर काही गरीब वगैरे लोक येतात बघा. तर त्यांना जे काही आहे आमच्या गाडीमध्ये गिअरच्या तिथे पैसे असतात, असे कॉईन वगैरे समजा असले की ते तिथं टाकून देतो आम्ही, 10ची 20ची 50ची अशा नोटा. मग जे कोणी दिसेल रस्त्याने असं की जे एकदम ज्याला काय म्हणू आपण की एकदम असं आहे की त्याला गरज आहे, गरजवंत जे कोणी असतात तर त्यांना आम्ही मग मदत करत असतो. ती मदत तर तुमचीच समाजाचीच आहे, मायबाप समाजाची, परंतु त्या माध्यमातून आपण ती केली पाहिजे प्रत्येकाने. नाही तर आपले पैसे दवाखान्यात कितीतरी वेळा कितीतरी पैसे जातात आणि तिथे आपण डॉक्टरांना म्हणू शकत नाही की आता 20 रुपये कमी करता का. डॉक्टरनं जर सांगितले की 5,000 रुपये ऑपरेशनला लागतात तर तिथे आपण भाजीपाल्यासारखं म्हणू शकत नाही 2,000त करता का. डॉक्टरला उलट आपण म्हणतो की 5 काय 10 घ्या बापा, लवकर ऑपरेशन करा, माणूस बाई जे कोणी असेल लेकरू आमचं ते जगलं पाहिजे, वाचलं पाहिजे. भगवान म्हणाले की मग तिथे तुम्हाला पैशासह पुण्यकर्माची आवश्यकता असते, कुशल कर्माची आवश्यकता असते नाही का. कधी कधी पैसे लावून पण वाचत नाहीत, तर मग तिथे काम करते आपलं पुण्यकर्म. म्हणून भगवंताने सांगितलं आपल्याकडे असलेली धनदौलत आपल्यासाठी तर वापरलीच पाहिजे, परंतु दान धर्मामध्ये सुद्धा धनदौलत दिली पाहिजे, गरिबांना सुद्धा त्याची मदत केली पाहिजे. आणि म्हणून भगवंताच्या काळातला छोटेखानी हा प्रसंग तुम्हाला मी छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगितला. ही हकीकत घडलेली होती. सावकार होता, तो कंजूस होता आणि त्यामुळे तुम्ही आपल्या घरामध्ये जे काही घर बनवलं आहे, सुंदर घर बनवलं आहे, तुम्ही धार्मिकच आहात. कारण मी पाहतो आहे आम्ही वारंवार जे लोक बोलवतात कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ते धार्मिकच असतात. आणि म्हणूनच बाबाचा काल आग्रह होता. नाही तर काही लोक असे असतात की धार्मिकता वगैरे हे काही नसते, घर भरणी करायची आम्हाला असे लोक म्हणतात. घर भरणी वगैरे काही नसते, वास्तुशांती वगैरे काही नसते, घर शांतच आहे. शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला. बऱ्याचदा असं होते की लोकांना वाटतं बा घर भरणी करायची आम्हाला,
तर घरभरणी करायची तर मग ते नारळ आण, ते बाहुली आण, मिरच्या आण, लिंबू आण आणि घोड्याची नाळ आण. ते हिरवं फळ असते कोणतं तरी, ते लावतात लोक. मग मी एकदा काल परवा एका ठिकाणी विचारलं, घरी गेलो असंच, लोक म्हणे बा भंतेजी आमच्याकडे जरा परित्राण वगैरे पूजा घ्यायची. मी म्हटलं काय झालं? घरामध्ये भांडण तंटा सुरू आहे म्हणे, कोणी काय व्यवस्थित वागत नाही. त्यांनी सांगितलं. तर मग मी म्हटलं बा घरभरणी वगैरे केली होती का, गृहप्रवेश वगैरे केला होता? हो म्हणे भंतेजी गृहप्रवेश केला होता म्हणे, लई लोकांना जेव घातलं म्हणे, असं केलं तसं केलं, काय काय केलं. म्हटलं केलं काय? तर ते अगोदर त्या दुसऱ्या पद्धतीत होते. तर त्यांनी सांगितलं भंतेजी म्हणे ते कोणाला तरी बोलवलं ते काय काय केलं. मग त्यानं सांगितलं बा ते लिंबू बांधा, मिरची बांधा, बाहुली बांधा, घोड्याची नाळ बांधा. म्हटलं किती वर्ष झाले गृहप्रवेश करून? त्यानं भंतेजी 10-15 वर्ष झाले गृहप्रवेश करून. ते लटकवलंय दरवाज्यात, त्यानं काहीच काम केलं नाही, ते मुकच बसले. मग त्यानं काम करायला पाहिजे ना. पीके चित्रपट पाहिला तुम्ही? सगळ्यांनी पाहिला असेल बघा, आम्ही पण पाहिला चित्रपट तो पीके. कारण त्याच्यामध्ये एक मेसेज दिलेला आहे. तो भिक्षूचा रोल जो होता ते कट केला, तो सीन पूर्ण दाखवला नाही, कारण मग ते बुद्ध धम्माचा विजय तिथे दिसला असता. आणि तो मेसेज देत नाहीत मीडियावरती, कुठल्याही चित्रपटातून बुद्ध धम्माचा मेसेज देत नाही. तर मग त्यांना बोललो मी की हे जे काही आहे असं काही नसतं. घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी घरात राहणाऱ्या लोकांचा स्वभाव महत्त्वाचा असतो. वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान झाला पाहिजे लेकरांकडून, नाही का. घरामध्ये एकमेकांच्या बद्दल प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. बुद्ध बाबासाहेबांची मूर्ती असेल तर दररोज वंदना झाली पाहिजे, 4-5 मिनटं आपण बसलो पाहिजे, थोडंसं ध्यानालय बसलो पाहिजे, सिलवानपण असलो पाहिजे, सदाचारी असलो पाहिजे, नाही का. लोकांना चहापान करत राहिलं पाहिजे, कोणाला जेऊ खाऊ घालत राहिलं पाहिजे. एवढंच राहिलं म्हणे भंतेजी, एवढं काही केलं नाही म्हणे आम्ही, खरं सांगतो तुम्हाला, आम्हाला हे काहीच माहीत नव्हतं. म्हटलं व्यर्थ गेलं मग तुमची 10-15 वर्षे. म्हणजे ही गोष्ट सांगून याला 2 वर्ष झाले असतील. हे सांगितलं, पूजा वगैरे घेतली, प्रवचन केलं. तर आता एवढे धार्मिक आहे, तुम्हाला खरंच काय सांगू की नेहमी भंतेजीला बोलवतात, विहारात येतात, दान पुण्य करतात, धर्माचं आचरण करतात, उपवासाचं पालन करतात. तर लोक बदलतात आणि लोकांनी बदललं पाहिजे. म्हणून तर भगवंतानं पंचशील पाळायला सांगितलं, म्हणून तर भगवंतानं ध्यान करायला सांगितलं, म्हणून तर भगवंतानी दानपुण्य करायला सांगितलं, म्हणून तर भगवंतानी स्वतःला चांगलं बनवायला सांगितलं. हा उपदेश फक्त बुद्ध धम्मात आहे. यांनी आम्हाला इथे आग्रहपूर्वक बोलवलं. निश्चितपणे या निमित्ताने जो काही धम्माचा उपदेश, बुद्धाची वाणी आपण श्रवण केली आहे किंवा भगवान बुद्धाची वंदना जी श्रवण केली आहे, या निमित्ताने जे तुम्ही चिवरदान, परिष्कारदान, अर्थदान, फळदान देऊन भंतेजींना एक दान पुण्य करणार आहात, भोजनदान देऊन दान पुण्य कर्म करणार आहात, या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रतापाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने आपल्या परिवारास मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो. आपला परिवाराचा सर्वांगीण विकास होत राहो, आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो, बुद्ध धम्म संघाच्या प्रती असलेली श्रद्धा वृद्धिंगत होत राहो. अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.